नमस्कार, मी भाग्यश्री. अजून एक नवीन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण दह्यापासून पदार्थ बनवणार आहेत. अगदी नवीन रेसिपी आहे. मला काही दिवसापूर्वीच समजली की करायला एवढी सोपी आहे, तर खायला किती टेस्टी आहे. तर चला पाहूया. तर इथे मी अर्धा लिटर दुधामध्ये दही विरजण टाकलं होतं. तर 2 दिवसापूर्वी मी दही बनवलं होतं, पण झालं असं की तो दही फ्रीजमध्येच होता, कोण खातच नव्हतं. मग मी बोलली की चला आपण ह्या दह्यापासून काहीतरी अशी नवीन रेसिपी झालीच पाहिजे. अगदी सोपी करायला आणि खायला टेस्टी लागते. तर मग मी ते अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. तर दह्यामधून आपल्याला छान असं सुती कापड्यामध्ये 1 वाटीमध्ये आपल्याला सुती कपडा टाकून घ्यायचा आणि दह्यामधलं छान पाणी काढून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता किती आपल्या दह्यामध्ये पाणी निघतं. तर हे सर्व दह्यामध्ये अशा प्रकारे आपण पाणी काढायचं आहे. पण कपडा तुम्हाला सुती हवा, कारण माझ्याकडे ह्याच्यापेक्षा दुसरा कपडा नव्हता, हाच रुमाल होता, म्हणून मी हाच रुमाल यूज केला. पण याच्यातून वाटेल तेवढं पाणी निघालं नाही, कारण परत दही खाली सांडत होतं. म्हणून मी जेवढं होईल शक्य तेवढं पाणी काढून घेतलं आहे. त्यानंतर छान आपल्याला दही फेटून घ्यायचं आहे. पण इथे पाहू शकता माझं दही थोडंसं पातळच आहे, पण तुम्हाला दही थोडं घट्ट हवं. म्हणजे जास्त घट्ट दही घेतला तर मला वाटतं ही रेसिपी करायला तेवढी सोपी जाते आणि खायला देखील तेवढी टेस्टी होते. आणि जशी बाहेर मार्केटला भेटतं तसंच सेम होते. तर इथे आपण 4-5 बदाम घेतले आहेत. तुम्ही पिस्ता, तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स नक्की घेऊ शकता, पण मी ते बदाम घेतले आहेत. छान असे बदाम आपल्याला छोट्या छोट्या आकारात अशा प्रकारे कट करायचे आहेत. इथे पाहू शकता मी किती छान कट केले आहेत. तर अशाच प्रकारे तुम्ही देखील कट करा, कारण खाताना टेक्स्चर बदामाचं खूप छान लागतं. इथे मी 4 वेलची घेतली आहे, कारण वेलची असेल ना तर टेस्ट अजून अप्रतिम लागते. त्यानंतर इथे आपलं दही छान फेटून झालं आहे. त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे साखर घालायची आहे. तर इथे मी 1 चम्मच पिठी साखर घातली आहे, पण तुम्हाला इथे मीडियम गोड आवडत असेल तर तुम्ही 3 चमचे घालू शकता अजून, कारण माझं कमी गोड झालं होतं. मी नंतर पिठी साखर ॲड केली आम्हाला जशी हवी होती टेस्टला. छान अशा प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये वेलची पूड घालायची. तर वेलची पूड घालू शकता. त्यानंतर 1 कपामध्ये गरम दूध आणि त्याच्यामध्ये थोडीशी केसर घालून ठेवायची आहेत, मग जेणेकरून आपल्या ह्या पदार्थाला कलर खूप छान येतो. अगदी बाहेर मार्केटला जसं श्रीखंड भेटतो तसं कलर येतो. तर इथे छान बदाम घालून घेतले आहेत. त्यानंतर आपल्याला अजून मिक्स करायचं आहे, जेणेकरून बदाम सर्वकडे मिक्स केले जातात आणि आपल्या खाताना टेस्ट खूप भारी येते श्रीखंडला. तर इथे माझ्याकडे 1च केसरची कांडी होती, तर तीच मी यूज करत आहे. तुमच्याकडे जास्त असेल तर जास्त टाका, कारण कलर खूप छान येतो. त्यानंतर आपल्याला केसर दूध घातल्यानंतर अजून छान फेटून घ्यायचं आहे. तर इथे थोडंसं पातळ टेक्स्चर आहे पाहू शकता, पण मी इथे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे. तर मी इथे 20-25 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं. त्यानंतर रिझल्ट पाहू शकता, अगदी मार्केटला मिळतं तसं श्रीखंड झालं आहे. मी खूप मेहनत घेतली आहे या व्हिडिओसाठी, कारण मी एकाच मोबाईलने शूट केलं आहे आणि ही रेसिपी एका हाताने मोबाईल पकडून एका हाताने शूट केला आहे. त्यामुळे एक लाईक तर बनतंच ना, त्यासाठी तुम्ही नक्की लाईक करा. थँक्यू फॉर